हाय मित्रांनो, कसे आहे तुम्ही? मस्त. दादूच्या चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता आपण चाललोय गायमुखला चाललोय आता. तर दुपारचे आता वाजलेत 12:17 झालेले आहेत. बघू आता सगळी ऊन चालू झालेलं आहे थोडंफार, आणि आता पुढे बघू आता किती ऊन लागतंय ते. चला, रोजच्या आपण आपल्या कामाला सुरुवातच करतो आपण. आणि मला तर लई मजा येते की अशी कामं करायला खूप मला आवडायला लागलो. मला आवडत नव्हतं पण आता खरंच खूप आवडायला लागले. रोजच्या काम रोज कामाला जातो, तसंच मला रोज हे व्हिडिओ शूटिंग करायला आवडायला लागले, शूट करायला आवडले. रोजचं अपडेट टाकायला मला यूट्यूबवरती आवडायला लागलेलं आहे. परत मित्रांनो, करत राहायचं, काही ना काहीतरी करत राहायचं, चांगलं करत राहायचं. आरामात गाडी बाबा, धक्का लागला. बघा गाडीला धक्का लागलाय. बघू आता. अजून एक सांगतो मी तुम्हाला की जेव्हा तुम्ही चांगलं करता, माझ्या बाबतीत खूप घडलेलं आहे, खूप वेळा घडलेलं आहे माझ्या बाबतीत. कमी जेव्हा चांगलं करायला जातो ना, तेव्हा कोण ना कोणतरी आडवं येतात. बोला ना, मांजर कशी आडवी येते, तसं कोण ना कोणतरी आडवं येतात. त्याच्यामुळे तुमच्या बाबतीत जर होत असेल तर दुर्लक्ष करा. मी पण तेच करतो, दुर्लक्ष करतो. तर जेवढं तुम्ही दुर्लक्ष करा ना त्याच्याकडे, तेवढं चांगलं आहे. आणि तुम्ही तुमच्या करिअरकडे एवढं फोकस करा ना की नाही आहे, माझं झालंच पाहिजे, हे काम, हे मला जमलंच पाहिजे. आणि लोक हे तुम्हाला पाठीमागे खेचायचा प्रयत्न त्यांचा खूप असतो. पाठीमागे खेचायचा एवढा प्रयत्न असतो ना तर तुम्ही पुढे तुम्हाला जाऊन देणारच नाही त्याकडे. जर तुम्ही काय चांगले करत असाल तर त्याच्यामध्ये पण एवढ्या चुका काढतात ना, खूप चुका काढतात की तुझं हे चुकलंय, ते चुकलंय, ह्याच्यामध्ये काय होत नाही, ह्याच्यामध्ये करिअर नाही, त्याच्यामध्ये करिअर नाही. तर खरंच आपण जे करतो हे पहिलं आपल्या मनाला स्वतःला वाटलं पाहिजे का ना हे चांगलं आहे, ह्याच्याने माझं पुढे करिअर होणार आहे. तर खरंच मित्रांनो, पाऊल टाका आणि चांगलं करा. आईवडिलांचं नाव हे मोठं करायचा प्रयत्न करा. आणि आजकाल मुलं खूप थोडीफार वाया गेलेली आहेत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल एवढे परिणाम वाईट झालेत ना, आणि ते परिणाम कोणाला भोगायला लागतात? आईवडिलांना. मुलं का काहीतरी चुकतोय आणि आईवडिलांना परिणाम भोगायला लागतात त्या गोष्टीचे. तर तसं करू नका. खरंच माझं म्हणणं तर एवढंच आहे की थोडाफार प्रयत्न चांगल्याचं करा, आणि त्याच्यामुळे तुमचं करिअर थोडं पुढे होणार आहे, चांगलं होणार आहे. चला, आपलं रोजच्यासारखं आपलं काम सुरुवात केलेली आहे. आणि तुम्ही मला अपडेट देत राहा की बाबा माझं काय चुकतं आहे, काय नाही चुकत आहे, बाबा कुठे चांगलं आहे, कुठे वाईट आहे. पण मला दोघं तिकडचे कमेंट येत राहतात. कोणतरी सिम्बॉल हसायचं सिम्बॉल पाठवतं, कोणतरी काहीतरी लिहून पाठवतं नाहीस म्हणून, दादूच नाहीस. खरं मी ज्यांनी मला केले त्यांच्या मनापासून आभारी मी. तेव्हा खरंच मला सपोर्ट करायला आहेत माझी चांगली माणसं मला सपोर्ट करायला आहेत. तुम्ही पण मला असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो. तुमचा दादूस हा तुम्हाला रोजचे अपडेट देत राहील. चला आता बघूया.
रस्ता पूर्णपणे पुढे खाली दिसतोय मला. तर बघू आपण आता चालले. मला हवेला तर ट्रॉफिक भेटली नाही पाहिजे. माझी तरीच इच्छा आहे की हवेला ट्रॉफिक नाही भेटली पाहिजे. बरोबर फुल स्पीडने चाललाय गाडी. रस्ता खाली आहे म्हणून फुल स्पीडने चाललाय. हे साईडचे रस्ते बघू शकता. मस्त केलेले आहे. काम भारी केलेलं आहे इकडचं. म्हणजे सायकल चालवायला आणि जॉगिंग करायला ठेवलेलं आहे. पण एक नंबर काम झालेलं आहे. भारी आहे. दिसतंय बघा ना. आणि पुढे पण काम चालू आहे. तर खूपच छान आहे. पवारनगरचा बस स्टॉप होता. इकडे पण काम चालूच आहे. मस्त केलं आहे. भारी केलं आहे चालायसाठी आणि आपल्या जॉगिंगसाठी. आणि ह्या रोडला रोज सकाळी असतात जॉगिंगला. बघू शकता. मस्तच आहे. एकदम छान आहे.
तर मित्रांनो आता आपण हवेला लागलेलो आहे मानपाड्याला आहे. मानपाड्यावरून आता निघालो होता. बघू हवेला गाड्या आहेत, ट्रॉफिक तर नाही बिलकुल. बघू कसं काय होतं ते. खरंच ट्रॉफिक नाही यायचं, नाही तर परत ट्रॉफिक झाली तर पूर्ण जाम होऊन जाईल आणि मग मला इथेच वेळ होऊन जाईल. कारण ऊन आता थोडं जास्त लागायला लागलं आहे. हवेला आलो तसं ऊन लागायला लागलं आहे. आतमध्ये होतं तेव्हा ऊन नव्हतं, आता खरंच आतमध्ये रोडला ऊन बिलकुल नाही लागलं, पण हवेला आल्यावर लय ऊन लागायला लागले. पाठीमध्ये मित्र बसल्यात होतं तर मग आता बोलत ना करपणार आहे. मग होते मला ब्रिजनीच गाडी काढायला लागेल. आणि आपल्या गाडीमध्ये थोडं पेट्रोल पण कमीच आहे. त्या साईडच्या पण रोडला ट्रॉफिक नाही आहे, तर बहुतेक पुढे कुठं ट्रॉफिक नसावी. रोजच्यासारखं आपलंच काम. त्या साईडला मला बहुतेक असं वाटायला लागलं आहे की ट्रॉफिक असेल, कारण की थोडंफार जाम दिसतात आणि कंटेनर चाललेत ना त्या साईडने जास्त. असं वाटतंय ट्रॉफिक होईल. ह्या कंटेनरमध्येच थांबला आहे तो, थांबला आहे त्याच्यामुळे मागचा पण थांबायच्या कंडिशनमध्ये चाललं आहे त्याचं वातावरण. काय माहिती आता काय होतं आहे पुढे. तर बघा इथं मागे तर पूर्ण ट्रॉफिक झाली. अच्छा गावात पूर्ण ट्रॉफिक आहे पूर्णपणे. आता बघू शकता आता मेट्रोचं काम चालू आहे. बघू कधी पूर्ण होतं. आपण डायरेक्ट ब्रिजनीच गाडी काढलेली आहे. मागे या साईडला ट्रॉफिक दिसत तर नाही. रस्ता मोठा केला आहे, खूप मोठा रस्ता केलेला आहे, खूप मोठा रस्ता केलेला आहे. बरं झालं, रस्ता जेवढा मोठा असेल तेवढ्या गाड्या लवकर जातील, ट्रॉफिक होणार नाही. तर बघू आता जेवढं आपण ब्रिजने आपण का चाललो, कारण आपल्याला पुढे ट्रॉफिक नाही भेटली पाहिजे. आणि त्या साईडचा पण रोड पूर्णपणे खालीच आहे. भाऊ आले फुल स्पीडने. अरे बापरे, थोडा झटका लागलेला आहे. त्यामुळं ब्रिजवर थोडासा बोलतो ना, बघा गाड्या उडत आहेत, फोर व्हीलर तर उडत आहेत मागून. तर बघू आता काय होतं ते आपलं. कंटेनरच्या बाजूनेच चाललो आहे. कंटेनरचं असं बाजून जायचं नसतं, आता चालायला लागतंय म्हणून जायला. आता काय बोलणार. चाललो आहे तर ओव्हरटेक करतो रिक्षावाला, फटकन पुढे जातो. व्हायला थोडंफार असे छोटे छोटे खड्डे आहेत रस्त्यावरती. ह्यासाठी तर पाणीच सांडलेलं आहे, गाडी हळू चालवायला लागते. इथं पण काम चालू आहे. लागला आहे गाड्या. आता थोडंसं ओव्हरटेक करतो मी पण मागे बघून. चला ओव्हरटेक केलेला आहे. थोड्या गाड्या पण हळू चालल्यात पुढे. सिग्नल लागलेलं वाटतं. नाही, इथं रोडचं काम चालू आहे, मधीच रोडचं काम चाललेलं आहे. फोर व्हीलर कुठे दाबतोय मला आतमध्ये. हां, तर बघू शकता काम चालू होतं. काम चालूच आहे बघा. पण भारी ब्रिज भारी केला आहे मेट्रोचा. ब्रिज मस्त केलं आहे. इथं पण काम चालूच आहे. बहुतेक थोडं स्पीड वाढवायला लागेल आपल्याला, कारण रस्ता खालीच दिसतोय. बघूया आपण आता. थोडी स्पीड वाढलेली आहे, पण सिग्नल लागलेला आहे. परत सिग्नल लागलेला आहे पुढे. बघूया आता. चला लागला सिग्नल. इथं बघा, हा बघा, हा बघा.
काय बोलणार आता या बाईकमुळे जाणार नाही गाडी. फोर व्हीलर तर जाऊ शकत नाही. फोर व्हीलर पण जबरदस्त घालायचा प्रयत्न चाललाय पुढे पुढे. हे बघा आपल्याला पण टर्न मारावं लागेल. चालले फुल स्पीडला आपली गाडी आता. चला आता पुढे जाऊ आपण. काम चाललं रस्त्याचं. पण हे बरं केलं की रस्ता थोडासा वाढवला आहे. पहिल्यापेक्षा मोठा रस्ता झाला ना त्यामुळे बरं झालं. कारण की गाड्या सर्व पास होतील, ट्रॉफिक नाही होणार, त्यामुळे आरामात गाड्या जातात. कबूतरांचा बघा थवा. पेंटिंग पण भारीच आहे, मस्त आहे पेंटिंग. तर इथून मग थोडंसं आपल्याला बहुतेक कोपऱ्याने निघायला लागेल, गाडी काढायला लागेल आपली. चला जाऊया, रोजच्यासारखं आपलंच काम करूया. अजून तर पुढे काय वाटत नाही. एक साईडने बघितलं तर वाटत तर नाही की ट्रॉफिक असेल. आणि अजून आपल्याला ट्रॉफिक तेवढी भेटलेली नाही आहे. त्या रोडला पण ट्रॉफिक दिसत नाही आहे. आता आपण चला ब्रिजनीच जाऊया. ब्रिजच्या खालून पण ट्रॉफिक नाही. खरं बरं झालं ब्रिजच्या खाली आलो, पण थोडं गार लागायला लागलं. परत आता ऊन लागणार आहे. आणि लय भयंकर ऊन झाले, आता तापायला लागले. गाडी तापली आपली, खरंच लय ऊन आहे या साईडला.